गाईज बर्थडेच्या दिवशी पण मी ऑफिसला जाते. मी पूर्ण मेकअप केलाय बट आता बरोबर दिसणार नाही प्रॉपर. लेन्स पण लावले. सो मी तर आता डायरेक्ट संध्याकाळीच भेटणार. आपण डायरेक्ट संध्याकाळीच भेटू. सकाळी वंशीला जॉबला सोडला आणि नंतर मग मी घरी आलो. जेवलं बिवलं आता. आता वाजले 1 आणि गाईज वंशूला सरप्राईज देणार आहे. आणि मी म्हणजे सरप्राईज ठीक आहे तुम्हाला सांगतो की तुम्ही तर बघणार ब्लॉग तर मी शूटच करणार आहे. सो मी तिला 3 सरप्राईज दिले म्हणजे 3 गिफ्ट देणार आहे. सो 2 गिफ्ट तर तुम्ही संध्याकाळीच बघा जेव्हा मी घरी केक कापणार ना आम्ही लोक तेव्हा बघा. सो एक गिफ्ट आहे टॅटू. सो मी तिला टॅटू काढणार आहे. ते मी तुम्हाला आता जाणार आहे मी टॅटू काढायला. सो आमच्या इथेच आहे. मला मी मित्र देतो. सो त्याकडे जाणार आहे. आणि गाईज पहिली गोष्ट सॉरी खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवस झाले ब्लॉग नाही बनवत आहे. सो खूप दिवसांनी ब्लॉग येते. सो त्यासाठी सॉरी. तर भेटू नंतर. मी थोडासा व्हिडिओ बनवतो जरा 1-2 कारण की व्हिडिओ पोस्ट करायला माझे व्हिडिओ नव्हते म्हणून मी घरीच जाणार बाहेर जाणार आहे. घरी व्हिडिओ शूट करेन नंतर मग टॅटू काढायला जाईन. तर भेटूया नंतरच आपण. सो वंशिता आता गेली जॉबला. ती संध्याकाळी सुटेल डायरेक्ट 6 वाजता. सो संध्याकाळी सुटेल नंतर मग त्या घरी केक कापू. नंतर मग माझ्या घरी येईल त्या इथे केक कापू. आम्ही टॅटू काय इथे काढणार आहे इथे. सो आईच टॅटू म्हणजे आईच काढणार आहे इथे. सो ते तुम्हाला मी नंतर दाखवेन. सो भेटूया आपण नंतर. तयारी करतो मी आता. व्हिडिओ बनवून घेतो नंतर मग जातो. सो टॅटू स्टुडिओमध्ये भेटू. ओके बाय. गाईज देखो आपला स्टॉल आहे. आपला ऋषीभाई काम करतोय. काय करा माहिती आपण ना इथे असं लटकव आणि गाईज आणि पुढे टॅटूचं दुकान आहे. नंतर जाईन मी टॅटू काढा. 2चा टाईम आहे. तो तोपर्यंत सेटअप करून घेऊया आपण. आउटफिट आपला मी पण इथे टॅटू काढणार आहे. ते डार्लिंग नेणार आहे. तो गाईज आपला आउटफिट आहे आज का तो नंतर भेटूया आपण. ओके गाईज बर्थडे गर्ल मेकअप काढताना गाईज एवढी शाळेला सगळं माहिती आहे. मी काय देणार आहे काय करणार आहे सगळं सरप्राईज माहिती आहे. कसं आहे ना कोणीतरी नोव्हेंबरमध्ये माझ्याकडे चॅलेंज लावले. मला बोललेला की काय बोललेला की माझं गिफ्ट त्याला समजलेलं ना. तर बोलतो की तू काय गिफ्ट देते सगळं समजतंय मला. मी देणार ना तेव्हा बघ तुला जरा पण नाही समजणार. मी याला एका शब्दाने पण विचारलं नाही काय गिफ्ट देतो काय. मी फक्त एक एक्झाम्पल तुका मारला आणि तीच गोष्ट तुका नाही मारलं काय तिने. फुल झाला म्हणून व्हिडिओ बंद झाली. हिला काय समजलं मला माहीत नाही. पण हिला बघितलं नाही. तिथं जाऊ द्या तिथं बघेल ती नंतर जेव्हा बघायचं तेव्हा बघेल. जेव्हा माझ्या घरी केक कापेल ना गाईस तेव्हा मी ते दाखवेन. वेट जरा फोन येतोय पावाचा. फोटोज पण नाही गाईस तिथे फोटोच नाही. इथे कपडे घातले फोटोज नाही काढले. आणि जॉबला गेल्यावर सुटली 6 वाजता. आणि मेन गोष्ट तर आता काय आहे थंडी चालू आहे. तर 6 वाजताच अंधार होऊन जातो गाईस लगेच. तर मला मी 6 वाजता सुटेल ना आपण फोटो काढायला जाऊ. पण मी 6ला प्रॉपर काही सुटत नाही. काय काही 6, 10 कधी 6:30 कधी 7 पण वाजतात बिचारीला. मला एक बर्थडे साठी पोस्ट केला माझ्याकडे फोटो पण नाही विचार. मध्ये पण ते असं झालं
त्याच्या बर्थडेच्या दिवशी मी किती सजलेली आणि आणि आज माझा बर्थडे असून मागे काहीच काय बोलतो मी मला होतं रात्री फोटो काढूया तर रात्री त्या कपड्यामध्ये फोटो कशी दिसणार बरोबर नाही दिसणार फोटो काढले तर त्या कपड्यावरती मला ना गाईस कसे फोटोज काढायचे होते माहितीये वन पीस घालून फुलांचा बुके घेऊन मस्त एका असं आपण जाणारच आहे ना बिटाके सगळे घेऊन आला पण बुके नाही काय कसले बुके बुके फ्लावरचा बुके पुष्पगुच्छा हा बुके मला बुके बुके मी आईला बोललो ना अरे मी गुलाब नाही हे नाही गुलाब पुष्पगुच्छ मग थोडं वेगळं बनवायची होती आणि ते पण काय फटाके फोडले फटाके सगळे आडवे सगळे इकडे तिकडे सगळीकडे फटाके घेऊन गेले पूर्ण ते ब्लॉग नव्हता बनवत तेव्हा बघितलं लोकांनी तो आज घरी बसते नंतर माझ्या घरी मी येईन मी पण जाईन मला इडली स्टॉल वरती रात्री खाता कोण इडली खातो आता कुठे भेटणार इडली भाई इडली सांबार खायचं मन करते इडली चटणी नाही इडली सांबार खायचं नाही आता मी ना काय करणार हा ना हात बीत लॉंग करणारा का टॅटू काढून नाही मी असंच ठेवतोय छोटा आहे रे म्हणून अच्छा सगळ्या पण शर्ट घातलेलं ना आता हे घातलं शर्ट घातले सकाळपासून नाही सकाळी टी शर्ट घातलेलं मी कन्फ्युज होते काय शर्ट आणि टी शर्ट मध्ये माझ्यापासून टी शर्ट घातलं ना आता शर्ट घातला आणि एवढा पागल आहे जे टॅटू काढायला गेला टॅटू काढायला जर आपल्याला गिफ्ट सरप्राईज ठेवायचं असतं ते इन्स्टाला माणूस सेव्ह नाही करत तसे पिक्स आणि सेकंड गोष्ट टॅटू काढायचं स्टोरी कोण टाकतं कॉमन सेन्स मला फोटो पाठवलेला काय कम्प्लीट पीसी वरती काहीतरी करत होतं की माझे काम इथे आलोय मग मी ओळखून गेली बुद्धी भ्रष्ट झाल्या बघितलंस कसं काढलंय कसं डिझाईन कसं अरे काय असतं माहितीये गाईज जेवढं आपण बघूया लास्टला ब्लॉगच्या एंड मध्ये काय होतं एकतर काहीतरी वेगळं तरी असेल किंवा एक ना आता ट्रेंड निघते फक्त डोळ्यांचा टॅटू काढतात ना तसं मला पण तुला माहिती मी कसं काढलंय अरे मग तेच बोलते मला फक्त टॅटू काढलं हे माहित आहे फक्त आणि त्यात दोन ऑप्शन असतील मी बोलीन एक काय ते नाव वगैरे तर होतं ठीक आहे त्याला त्याने रिमूव्ह करून टाकलं आता नावाचं ट्रेंड गेलं टॅटूचं तर आता त्याने काहीतरी वेगळं काढलं असणार कन्फर्म किंवा ते नसेल तर माझा अंदाज असा की डोळे असतात ना फक्त डोळे तसं काढलं असणार आता जर तसं नसेल तर ते त्याचं बेस्ट आहे की त्याने चांगलं डोकं लावलं अजून काय काय आता मी जाणार इथून घरी करायला मला जाणार शांतीवरीच्या मम्मीला मोबाईल घेणार मग मम्मीला मोबाईल देणार मग इडली घेणार तुला आणते ना मग मी जाणार स्टॉल वरती आणि रात्री काही जर घरी केक कापणार ना तिचा केक कापून मग हिला माझ्या घरी घेऊन ना तेव्हा केक कापणार तो त्या मम्मी पण डेट आहे 7:15 सो आज आपण नंतरच भेटू जेव्हा हिचा केक कापू तेव्हा हिचा केक म्हणजे हिच्या घरी केक कापू तेव्हा मला आज इन्स्टाला एवढ्या लोकांनी विश केलं ना लिटरली एवढ्या लोकांनी विश केलं ना त्यासाठी खरंच थँक्यू सो मच आणि खूप लोकांना मला तर अजून टाइम नाही भेटला मी आता बघीन रिप्लाय देईन थोड्याफार लोकांना तर असंच प्रेम करत राहा फोनवर फोन येतात गाईज हे तर पकड हॅलो हा बोल हे जस्ट तो ना इडली देऊन गेला आणि सेकंड इडली द्यायला घरी आला विचारा आणि मग परत बाहेर गेला मी बिकॉज माझी एक मैत्रीण ना त्यांनी पार्सल पाठवलेलं आणि तेच मी घ्यायला गेलेली तर आता मी ते ओपन करून बघते ऍक्च्युली तिने डोनट्स पाठवलेत माझ्यासाठी तर मी ते तुम्हाला पण दाखवते वेट मी ऑलरेडी ओपन करून बघितलं आहे म्हणजे जस्ट आताच बघितलं एवढं भारी आहे ना लिटरली एवढं क्यूट आहे खरंच मला खूप आवडलं असं वाटतं खाऊ नको असंच ठेवू बट ठीक आहे मला खूप आवडलं लिटरली आणि थँक्यू सो मच दीक्षू ती ही ब्लॉग बघतच असणार मला ते खूप आवडलं लिटरली खूप म्हणजे खूप आणि डोनट्स तर मला खूप आवडतात सो आता तर हे मी मस्त खाणार आणि आता वाजले 6:15 म्हणजे लिटरली आज पण थकले बर्थडे मला असं होतं की मी कधी झोपते काल रात्री पण लेट झोपली
बिकॉज सगळे लोक केक वगैरे कापायला आलेले. कोण कोण आलं माहिती आहे? तेजस आलेला, मयुरेश होता, मयुरेशचे मित्र होते, परत रॉकी होता, अहिल्या होता, सिद्धू होता, पायू होती आणि सगळ्या लोकांनी केक कापला, सेलिब्रेशन वगैरे केले, फटाके वगैरे फोडले. तर घरी यायला पण लेट आणि घरी येऊन पण आय थिंक 1:30 पर्यंत माझे कॉल चालूच होते. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. तर कॉल रिसीव करून सगळ्यांचे विशेस हे करून थकली मी. म्हणजे असं रात्री झोपली लेट आणि त्यासाठी थकली मी. बाकी खूप सारे विषय झाले तुम्हाला. सो मला खूप छान वाटतं लिटरली. सो आता थोड्या वेळाने माझे घरचे येतील, मग आम्ही केक वगैरे कापू आणि मग तुम्ही लोक त्या ब्लॉगमध्ये बघत राहा. जसं की मी बोलली की मला गिफ्ट तर माहिती आहे ऑलरेडी पण परफेक्ट नाही माहिती, बट असा अंदाज लावून ठीक आहे बघूया आता काय होत आहे. मी खूप एक्सायटेड आहे. तो ब्लॉग एंड पर्यंत बघा. गाईज माझ्या घरी आणि मला त्रास देतोय पॉकीमॉन. शी काय पोकेमॉन क्या करता है इसका? माझ्या घरी आल्याने मला त्रास देतोय, मारतोय. क्या करता है तू इसका? सांगितलं दोनदा सांगितलं लेन्स लावलं मस्त मिलियन ऑफ कार्ड. अरे कैसे खेलने का? आपको पता नहीं है तो बोलेगा नहीं. तेरे को नहीं मालूम. मुझको पता है. मुझको पता भी तो खेलेगा क्या? शेमूड चाटता. खेलेगा मैं चल. तो खेलेगा. हाँ चल. गाईज माझे नेल एक्सटेन्शन्स बघा. झुके गाड़ी. ये बता कैसे खेलने का? गाईज ये आ जा, ये पूरा हाँ. ये भी ले. हाँ. मिलियन है अपन के पास मिलियन. अरे खेलने कैसे ऊपर भाई कितना होने पूछ रहा मेरे पास फॉलोअर्स है मिलियन. कर. तीसरे. पता क्या मिलियंस बोल रहे हैं. बात. जा. मेरे साथ 1000 फॉलोअर्स वाले रहते हैं. तेरे को वाला पता नहीं है बादाम बिदाम वाला. हाँ? ऐकलं बादाम नाही बिदाम वाला त्यांनी. पता नहीं है. अपन के गाइस अपन नहीं माझ्याकडे ये पार्ट आई. मेरे पास इसके पास मिलियन वाला पत्ता है. मेरे पास मिलियन वाले फॉलोअर्स है, मतलब मेरा फॉलोअर्स मिलियन में. और मेरे साथ रहते हैं 1000 फॉलोअर्स वाले लोग. 1000 भी नहीं, 100 फॉलोअर्स वाला मेरे सामने ही खड़ा है. मिलियन मेरे पास मिलियन पैसा है. या फॉलोअर से मेरा अभी पैसा है. सुना ना. हाँ गया जा 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 जा. मी छोटे तुला कॉम्प्लेंट पाहिजे हो. तू कॉम्प्लेन का ना आणला. तुझा बंबू मम्मी टीका मोठा नाही लावला ना. फेब्रुवारी 19 फेब्रुवारी. अरे काय आणलेलं. 7 फेब्रुवारी. किसका? फेब्रुवारी नहीं फेब्रुवारी. हो छोटा. 18 में. कोण आहे वेदांत. माऊ साखर लावलं जाऊ. तू करतोस काय? जाऊ सासू पण का. अरे मेकअप करतो कुणाला ते लहान नंतर काका. फोटो एक सोबत नंतर काढ. आता नको काढू. आता नको फोटो काढ. थोडं थोडं खा म्हणा, आता सगळ्यांनी फोटोज काढा. पन्ना. तुझा आला अर्धा चेहरा. नको भरून नको थोडंसं. तिने मला मेसेज केला रे. अरे ही रील बनवते का? मॅडम आहे ना ती दीप्ती मॅडम, तिने फोटो टाकले बघा. अरे सगळं तिच्या स्टेटस. अरे ही रील्स बनवते ना. ये ना. हा ही रील स्टार आहे. ए रुई रुई ए बाबा त्याला बोलतोय मी. तू रुई आहेस काय? ती काय रुई तिथे आले. तो नाव रुद्र आहे. रुद्र आहे. असंच काढले फोटो. घेऊन चला या लवकर.
अंगावर सांग झूम डायरेक्ट 1x 2x होतं माझं लग्न झालं मग काय उचल ते काय करूया आता ते स्टिप झाले फुट राव काय करूया फोटो काय नाही फक्त फुक मारून हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर हर्षिका हॅपी बर्थडे टू यू तिला बरं कसला वाटतोय खाल्लं काय चितू पालांडे तेजचं लहानपण नाव चितू हे काय केलं हो हे माहिती आहे हे काय आहे ते पण सांग आणि कुठे ते ऍडव्हर्टाइज कर घेतले सगळे ऑर्डर केलं कुठून घेतलं ऑनलाईन वापर ऑनलाईन ओ माय गॉड ऑनलाईन हे काय वगैरे हे पण माहिती हो काय भारी एक नंबर झुमका गिरा रे तुझं काय ग गाणी बिणी गातेस तिथे बसून असंच मागवलं बोललेली मी त्याला तेच काढणार अरे बघ त्याने पट्टी मारते बोला काढू शकतो नाही नाही का 24 काढायचंय त्याचं पूर्ण पाणी आता पाणी फोटो दाखव तुला कुठले दाखव ते गणपतीचे गणपतीला पण गेलं त्या ह्याच्यामधले असणार दाखव ना वेगळे वाटतात ना ठीक आहे चांगलं आहे गाईज हा आता फक्त गजनी झाल्या गजनी झालाय आता फक्त केस भादरायला पाहिजे सेम गजनी हे तू कसं घेऊन जाणार ते सो गाईज आम्ही ब्लॉग इथेच एंड करतोय हिजे केक हिचा केक आमच्या घरी हे थांब ब्लॉग हिचा केक आम्ही आमच्या घरी कापला नंतर मग तिच्या घरी केक कापला तिच्या पण घरी केक कापला माझ्या पण घरी कापला सो आता मला गिफ्ट पण खूप आवडला गाईज सो बाय बाय कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब बाय 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 बोल माझ्याकडे 2 जातात सिल्वर वाला पायाला बाय 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 बोल पायाला गोल्डन